नमस्कार. मी कल्पना पारोळकर, डीसीपी सायबर क्राईम म्हणून सध्या कार्यरत आहे. अमरावती सिटीमध्ये सायबर क्राईमचं जे प्रमाण आहे ते सतत वाढत आहे. अमरावती सिटीमध्ये नाही, सगळीकडेच सायबर क्राईमचं प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणात वाढत आहे. आणि गुन्ह्यांचं प्रमाण लक्षात घेता मागच्या वर्षी साधारणतः 2023 मध्ये अमरावतीमध्ये 1700 ते 1800 गुन्हे दाखल झालेले आहेत अमरावती शहरामध्ये फक्त. आणि आताचं जर प्रमाण लक्षात घेतलं तर जानेवारी ते मे मध्ये आपल्याकडे 1000 गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे याचं प्रमाण लक्षात घेता असं लक्षात येतं की सायबर क्राईमचं प्रमाण हे सातत्याने वाढत आहे आणि त्याला कुठेतरी प्रतिबंध करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईमचे फ्रॉड होतात, जसे बँक फ्रॉड आहेत किंवा शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये फ्रॉड्स होतात. टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपद्वारे आपल्याशी संपर्क साधून ऑनलाईन ट्रेडिंग करून कमी वेळात जास्त प्रॉफिट मिळवून देण्याचे जर कोणी आश्वासन देत असेल, अशा व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नका. बनावट ऍपद्वारे आपल्याला आभासी प्रॉफिट दाखवून आपली लुबाडणूक केल्या जाऊ शकते. मॅट्रिमोनियल साईटवर फ्रॉड्स होतात, पार्सलच्या नावाने फ्रॉड्स होतात. आपल्याला कोणत्याही कुरिअर कंपनीकडून आपले पार्सल मध्ये शस्त्रे, वेपन्स किंवा अवैध मनी किंवा ड्रग्ज मिळून आल्याचे जर कॉल येत असेल तर कृपया अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. तत्काळ त्याची माहिती सायबर पोलीस स्टेशनला द्या. MSEBीच्या मध्ये बिल वगैरे दिलेलं नाही आहे म्हणून तुम्हाला कॉल येतात आणि फ्रॉड्स केले जातात. मेसेज आला आहे, वीज बिल खंडित होणार आहे किंवा वीज बिल भरणा करायची आहे, थांबा, हा फ्रॉड आहे. त्यामध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू नका किंवा दिलेल्या लिंकवर आपली वैयक्तिक माहिती अथवा बँकेची माहिती शेअर करू नका. हा फसवणुकीचा प्रकार आहे. फेक आयडेंटिटी पण तयार केली जाते. पोलीस असल्याची बतावणी करून तुमच्या पाल्याकडे ड्रग्ज सापडले आहे किंवा तुमच्या पाल्याने गँगरेप केलाय असं सांगून तुमच्याकडून पैशाची उकळवणूक केली जाते. तरी यापासून वाचण्यासाठी आपण तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधते. आणि अशा प्रकारचे सायबर क्राईम, व्हरायटी ऑफ सायबर क्राईम घडत राहतात. आणि हे घडत असताना आपल्याला बऱ्यापैकी आयडिया असते की अशा प्रकारचे गुन्हे घडतात आहे आणि याची कल्पना असूनही आपण अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अडकलं जातो. कधी कधी आपण त्याच्या मोहामध्ये अडकतो आणि त्याच्यामुळे पुढच्या ज्या कृती करतो त्या कृतीमुळे आपल्याला त्याच्यातनं बाहेर येणं पण शक्य होत नाही. आणि ती कृती केल्यामुळे लोक आपल्याकडे पाहतील किंवा लोकांना माहिती होईल म्हणून आपण पुन्हा त्याच्या व्यतिरिक्त दुसरी चुकी करतो आणि पैसे भरण्याला प्रवृत्त होतो. आणि अशा प्रकारच्या जर फ्रॉड मधून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं, तर जसं बँक फ्रॉड आहे, शेअर मार्केट आहे, लोनच्या बाबतीमध्ये फ्रॉड्स आहेत, तर याच्या बाबतीमध्ये आपण इथं थोडंसं या गोष्टींचा वापर करणार आहोत. आणि अशा प्रकारचा सायबर क्राईमचा जो फ्रॉड आहे तो आपल्या बाबतीत झाला तर आपण कुठे जावं, काय करावं असं आपल्याला जेव्हा संभ्रम पडतो तेव्हा आपण एक काम करावं की ज्यावेळेस आपल्याकडे अशा प्रकारचा फ्रॉड झालेला आहे किंवा आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत तेव्हा आपण 1930 या नंबरला कॉल करू शकता किंवा आपल्या जवळचं जे कुठलंही पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही तक्रार करू शकता. त्याचप्रमाणे www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन तक्रार सुद्धा करू शकता. आपल्याकडे सीपी ऑफिसला सायबर पोलीस स्टेशन आहे, म्हणजे सायबर पोलीस ठाणे आहे. त्याचा संपर्क क्रमांक आहे 8329476135. या नंबरवर पण तुम्ही कॉल करू शकता.